बरं सुषमाताई, याला आपण वैयक्तिक मत म्हणू शकतो का? दुसरीकडे आंदोलन स्थळावरती आम्ही तुम्हाला देखील गेलेलं पाहिलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची भाषा चुकीची होती की कंगनानं दिलेली प्रतिक्रिया जास्ती आक्षेपार्ह वाटली? नाही, मुळात कंगना राणावतने जरा स्वतःच्या पक्षाचा एकदा अभ्यास केला पाहिजे. अंगाशी यायला लागलं की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं म्हणण्याची भाजपची जुनी थेअरी आहे. जोपर्यंत भाजपला असं वाटतं नेरेटिव्ह सेट करायला मदत होते तोपर्यंत होऊ द्या, पण जेव्हा अगदीच प्रकरण अंगाशी येतं त्यावेळेला ते त्याला वैयक्तिक वगैरे म्हणून सोडतात. आजही राहुलजींनी जो प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर अशाच पद्धतीने पलटायचा प्रयत्न हा जितेंद्र सिंह यांनी सभागृहामध्ये केला. मुळात जी भाजपा अश्लीलता पसरवण्यासाठीच जणू काम करते का असं वाटावं इथपर्यंत ज्या भाजपचे लोक अश्लील पद्धतीने व्यक्त होत राहतात, आणि ते सगळेच, म्हणजे त्याला अपवाद असं काही माणूसच नाहीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना की भाजपचे खासदार रमेश बिधोरी ऑन फ्लोअर बसपाच्या खासदारांना कटवे असा शब्द उच्चारतात. किती गलिच्छपणा आहे हा, किती ओंगळवाडा, किती बिभत्सपणा आहे हा भरलेला. किंवा निशिकांत दुबे सारखा माणूस ज्या नेहरूजींनी या भारतामध्ये विकासाचा पाया ठेवला, म्हणजे आज मोदी सगळीकडे रिबिनी कापत फिरू शकतात त्याचं कारण नेहरूजींनी ते आधी काम केलेलं आहे म्हणून ते रिबिनी कापू शकतात आणि डायरेक्ट उद्घाटनाला पोहोचू शकतात. ते सगळे ज्या भाजपला सगळीकडे मतदान घेण्यासाठी जे शाळा कॉलेजेस लागतात त्या सगळ्यांचं बांधकाम हे नेहरूजींच्या काळात झालेलं आहे. त्या नेहरूजींबद्दल निशिकांत दुबे अय्याश शब्द वापरतो. मुळात निशिकांत दुबे सारखा माणूस किती अय्याशबाज आहे त्याची अय्याशी सगळ्या भारताला माहिती असते. जी भाजपा इंदिराजींबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने व्यक्त होते आणि ज्या भाजपचे लावारिस भक्तुल्ले आणि टॅटोधारी सगळ्या भक्तीने या सोनियाजींच्या वाढदिवसाला बारगलचा हॅशटॅग चालवतात, अशा लोकांकडून काय संस्काराची अपेक्षा आपण करावी? बरं, पंतप्रधान हा देशाचा चेहरा असतो, त्या पक्षाचाही तो चेहरा आहे. पंतप्रधान असणारे मोदीजी ममता बॅनर्जींबद्दल दीदी ओ दीदी अशा इतक्या ओंगळवाण्या स्वरामध्ये ओरडतात. तोच ओंगळवाणा स्वर जर भाजपच्या तमाम बायकांबद्दल जर वापरायचा ठरवला तर त्यांचं काय म्हणणं असेल? बरं, हे फक्त केंद्रातलं झालं. महाराष्ट्रात पण इतकी चढावड लागलेली आहे की महाराष्ट्रातला एक खासदार नवनीत राणा या अक्षरशः म्हणजे ठाकरेंमध्ये किती दम आहे, ठाकरेंमध्ये दम नाही. आता मराठी भाषा त्यांना काय कळावी आणि दम कुणाकडे किती आहे आणि किती नाही हे तुम्हाला कसं कळतं असं जर नवनीत राणांना विचारलं तर त्यांना किती कळ लागेल बरं? मुळात यांना भाषा, संस्कार, संस्कृती याच्याशी या लोकांना काहीच घेणं देणं नाही. भाजपची एक टॅटोधारी आमदारी आहे. ही जी टॅटोधारी बाई आहे ही ऑन फ्लोअर सभागृहात सांगते की माझ्या तंगड्याला मी 56 बांधून फिरते. आता तंगड्याला 56 बांधून फिरते हे कोणत्या सुसंस्कृत परंपरेत येतं बरं? तर अगदी त्याच वेळेला कित्येक त्यांचे म्हणजे महायुतीतले जे आमदार खासदार आहेत आपण बघितलं की सभागृहात मारामारी करतात, सभागृहाच्या आवारात मारामारी करतात, आई बहिणीवरून शिवीगाळ करतात, त्यांच्या कित्येकदा ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप ह्या सगळ्या व्हायरल होतात. आणि याच्यावर कळस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना राहुलजींना बोलताना तुमची डोक्यातली चीप हरवली अशी चीप लँग्वेज करतात. आणि विशेष हेच फडणवीस ऑन फ्लोअर सांगतात की कुत्ते भाडेके टट्टू ही टपोरी भाषा आहे. ही टपोरी भाषा या राज्याचे मुख्यमंत्री सभागृहाच्या पटलावर वापरतात. अशा लोकांकडून अपेक्षा करावी. आणि जेव्हा प्रकरण अंगाशी येते म्हटल्यावर जसं आता यांनी सांगितलं की ती त्यांची वैयक्तिक भाषा असेल तर कंगना राणावतने लगेच घुमजाव केला आणि कंगना राणावत म्हणते की मला मीडियाने टार्गेट केलंय. मीडिया काय टार्गेट करेल राणावतला? राणावत बाईचा रिलेव्हन्स तरी काय आहे? अशी अतार्किक विधानं करण्याच्या पलीकडं राणावत यांनी आतापर्यंत सभागृहात अशी कोणती चमकदार कामगिरी, कोणते चमकदार त्यांचं लक्ष वेधून घेणारे आणि निर्णायक विषय असणारे, कोर इश्यूज असणारे असे कुठले प्रश्न विचारले? बरं, नक्कीच सुषमाताई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.